आता अंदर गेल्याबरोबर शेटच्या पाया लाग बाबू, तुझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही येत ते. आणि तुम्ही बी ब्लॉग शेवट पर्यंत पण आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. आमच्या गणाले काय बिमारी आहे काय माहित बा, गडी हसत बी नाही बोलत बी नाही. चला जाऊ दे, आपली गाडी बी आली, डिझेल बी भरलं, तटून डायरेक्ट आलो आम्ही विसाव्याजवळ. आणि 0 मिनिटात तटून आपल्या नागेश भाऊली उचललं आणि काकाले म्हटलं एसी द्या आता फुल करून. थोडंसं समोरने येत मस्त सट नाश्ता केला आणि त्याच्यावर डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही पाचोरा. 15 दिवस झाले आपले ब्लॉगच नाही आले, पण आता जे बी येतील एकदम खतरनाक येतील. अबे पुढे पुढे नको पाहू ना, पहिले गेल्याबरोबर शेटच्या पायाला, कारण की आज 18 वर्षाचा झाला तू फक्त या शेटच्यामुळे. आणि आता आम्हाला तुझ्या हातचा खतरनाक चहा बनव. आणि आता राहिला विषय आमचा पाचोरा याचा. हा जो व्हिडिओ तुम्हाला पोरगा दिसून राहिला, याला आई बी नाही बाबा बी नाही, बाकीचे सोयरे धारे असतील तर ते काही कोणाला माहितीही नाही. पण तो 5-6 वर्षाचा होता त्यापासून या हॉटेलवरच होता आणि शेटनं त्याला वागवलं आणि त्याचे जे अनाथाचे पैसे आहेत त्याच्या एफड्या करून ठेवले. आणि मागच्या वर्षीच आपल्या काकानं त्याला या हॉटेलवरून नेलं आणि डायरेक्ट गजान महाराज स्वस्तांमध्ये लावून दिलं. म्हणजे राहणं खाणं फुकट आणि त्याला पगार बी. आणि आज अटियाचं कारण म्हणजे त्याच्या एफडीची तारीख संपली होती आणि त्याचे पैसे काढून त्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे होते. पहिले तर सेंट्रल बँकेतली एफडी मोडली, त्याच्यावर डायरेक्ट आलो आम्ही दुसऱ्या बँकेत. बँकेचा टाइम तर झाला, पण बँकेवाल्याने आम्हाला सहकार्य केलं आणि ते बी एफडी मोडून घेतली. आणि त्याच्या बाद झालं रब पाणी चालू. मग काय 1-1.5 घंटा आम्ही हॉटेलमध्येच थांबलो, थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्या बाद डायरेक्ट बाहेर आलो. आता बारी होती घरी जायची, कारण की गजानन महाराजांच्या कृपेनं आमचं सर्वच काम पूर्ण झालं. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून.